माझं नाव विशाल प्रमोद जोशी। सध्या गेल्या 5 वर्षापासून मी युनायटेड स्टेट्समध्ये राहतो आणि आजपर्यंत माझ्या आयुष्यातले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते बापूंच्या कृपेने आणि बापूंच्या आशीर्वादानेच झालेले आहेत। 2008 साली मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं। त्याच्यानंतर मला एका चांगल्या कंपनीमध्ये तेव्हा सुरुवातीला जॉब मिळाला। माझी परदेशात जाण्याची खूप इच्छा होती। बापूंना सांगत होतो की मला एकदा तरी संधी द्या, मला जाऊन यायचंय। सगळ्यांना तर माहिती आहे बापूंकडे मागितलं आणि झालं नाही असं तर कधी होतच नाही। व्हिसा करण्याची संधी मिळाली, मला लॉटरीमध्ये नंबर लागला आणि 2013च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो। माझ्या पहिल्या असाइनमेंट नंतर मी माझी बायको आणि मुलगी जी तेव्हा 1-1.25 वर्षाची होती त्यांना घेऊनही मी अमेरिकेमध्ये गेलो। की एक दिवस संध्याकाळी स्नो पडत होता आणि आमचं सामान संपलं होतं घरातलं, म्हणून ते आणण्यासाठी मी, माझी बायको आणि मुलगी जस्ट वॉलमार्टमध्ये निघालो होतो। गाडी चालवत असताना माझ्या बाजूने दुसरी मोठी गाडी आली आणि बाजूला मोठा ट्रक होता। मला असं वाटलं की ती गाडी आता धडकणार आहे, म्हणून मी माझी गाडी थोडीशी राईटला घेण्याचा प्रयत्न केला। त्या ह्याच्यामध्ये काय झालं की माझा मागचा जो टायर आहे तो स्नोमध्ये अडकला। एकदा स्नोमध्ये जर टायर गेला आणि गाडी घसरायला सुरुवात झाली तर मग तुमचा काहीच कंट्रोल नाही। आय मीन यू कांट डू एनिथिंग। मला समजलं की आता गाडी माझ्या हातातनं कंट्रोल सुटलाय आणि गाडी घसरते। त्या क्षणाला माझ्या तोंडात फक्त बापूंचंच नाव आलं, बापू बापू बापू। गाडीचा स्पीड खूपच स्लो झाला आणि गाडी फक्त झाडावर जाऊन धडकली। गाडीचे एअरबॅग्स ओपन झाले नाहीत, गाडीचा फक्त पुढचं मडगाड तुटलं, बाकी काही झालं नाही। आम्हाला काहीही झालं नाही आणि हे सगळं बापूंमुळेच होऊ शकतं आणि हे सगळं बापूंमुळेच झालं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।